पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। आता झालं ना बाई तुझ्या मनासारखं, मग आम्हालाही शांतपणे झोपू दे की आता। आमच्या मनासारखं? तुमच्या मनासारखं झालंय सासूबाई। तुमच्यामुळे आम्ही घर सोडून गेलो आणि वेगळे राहतोय। खुश आहात ना? राहा मग आता। अंकु, बेल वाजतीये। तुमचा माणूस देवळात कधी जाणार ना कळत नाही मला। मला दार उघडायला लागतं। मधुश्री मावशी, अंकिता आहे का घरात? आली नाही अजून, म्हणजे माहिती नाही हो, मला आली असेल। पण तू ये ना, ये ये बस ये बसा। कसे आहात काका? मस्त। तू कशी? एकदम खुशीत दिसतेस आज। हो, आज नवीन घराचं फायनल झालं ना। पण सुनबाईंपेक्षा तूच जास्त खुश दिसतेस। अंकिता वर असेल नव्या घरात। काय नवं घर? हो, काल तुम्हीच दोघी बसून बोलत होतात ना, आता नवीन घरातच भेटू म्हणून। ती आता इथे राहत नाही असेल वर? अहो पण काल तर इथेच राहत होती आणि अशी कशी गेली ते मला ना सांगता। ते तुझ्या मैत्रिणीलाच विचार ना, बघ आले का ऑफिस मधून। मावशी, मी ना खूप कन्फ्यूज होते, त्यापेक्षा मी ना अंकितालाच विचारते ना सगळं। बरोबर। आणि मला ना आज खूप काम आहे। मावशी तुम्ही हे घ्या। ते काय पेढे? कशासाठी? अहो मी पेढे द्यायला आले होते। माझ्या नवीन घराचं लोन सँक्शन झालंय आज। अगो बाई, म्हणजे तूही नवीन घर घेतेस? हो। काय बाई हल्लीच्या पिढीला नवीन घर घ्यायचं खुई लागलंय काय ग? मला एक सांग, तुम्ही नवीन घर घेतलं मग सासू सासऱ्यांना कुठे ठेवणार? नाही म्हणजे तुम्ही नवीन घरात जाणार आणि त्यांनी कुठे जायचं? जुन्याच घरात राहायचं ना? मावशी तुम्ही काय बोलताय मला कळत नाहीये, पण आई बाबा सुद्धा आमच्याच बरोबर राहणार आहेत। तुम्ही हे घ्या, अजून पेढे घ्या। का? अहो तुमच्या सुनेमुळेच तर शक्य झालंय हे। म्हणजे त्या दिवशी तिने मला जी आयडिया दिली की इन्व्हेस्टमेंट कशी करायची, कुठे करायची आणि काय करायचं, या सगळ्यामुळे आमच्या घराचं एकदम सोपं झालंय बघा। म्हणजे त्या दिवशी तुम्ही तुमच्या घराबद्दल बोलत होतात? हो। हे बघ ब्रोशर। हो, हेच मी अंकिताला दाखवायला आणलं होतं। म्हणजे माझ्या लेकाला आणि सुनेला नवीन घर नकोच होतं का? अहो कशाला हवं असेल? तुमची सून तुम्हाला सोडून जाणार आहे का कुठे? हॅलो, ओ शिट, हो हो येते, चल। मावशी मला ना जरा अर्जंट जावं लागतंय। हा बॉक्स तुमच्याकडेच ठेवा हा, आणि अंकिताला सांगा मी उद्या तिला भेटायला येते तिच्या नवीन घरी। येते काका। पिलू घरटं, पिलाला दुसऱ्या घरट्यात जायचंय, कशाला थांबवायचं, हे सगळं तुला का सुचायला लागलं हे आत्ता कळतंय मला। चूक झाली मंत्री, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली। एका छोट्याशा गैरसमजुतीमुळे मी केवढं मोठं रामायण घडून आणलं घरात। नाही म्हणजे मला कळलंच नाही हो, आपल्या पिलू उडायला लागलं म्हणून त्याला घरटं का सोडून जावं असं वाटेल? त्याला उंच भरारी घ्यावीशी वाटते म्हणून तो घरटं सोडेल नाही, आपल्या घरट्यातच राहील ना तो। कळलंच नाही मला। पण आपली सुनबाई पण जा म्हटलं गेली लगेच घर सोडून। तुझी सून आहे ती सरिता,
तुझ्यासारखीच हट्टी आहे. तुम्ही दोघी भांडायला लागलात की दुसऱ्या कोणाचं ऐकता? तू म्हणालीस जा नव्या घरात, ती गेली घर सोडून. माझ्या एका चुकीमुळे माझ्या लेकाला मात्र वनवास भोगावा लागतोय. कसा आणत आहे ना घरी? सांगा ना, मला काही सुचत नाहीये हो. मी ह्याच्यात पडणार नाही. अहो सरिता, चूक तुझ्याकडून झाली, ती कशी सुधरवायची हे तुझं तूच ठरव. आणि त्यात ते सकाळी झालेलं तुमचं भांडण, मला नाही वाटत ते दोघं परत येतील आता. या सत्य. चप्पल कुठे ठेवली आहे? दिसतच नाहीये. पिलू, आलास कामावरून? हो ग, पाणी घेणं खूप. हो, आणते आणते. हो. घे बाळा, पाणी घे. थँक्यू. मला ठाऊकच होतो, तुझी बायको जरी आली नाही ना खाली तरी तू मात्र नक्की येशील. तू राहूच शकत नाहीस ना माझ्याशिवाय. सॉरी आई, सॉरी. मी चुकून सवयीनुसार इथे आलो. सॉरी. चुकून? चुकून आलास? आईला भेटावं असं नाही वाटलं तुला? आपल्या घरी यावं असं नाही वाटलं तुला? मी आलोच फ्रेश होऊन. ऐक ना पिलू, थोडंसं बोलायचंय. पिलू, चुका कोणाकडून होत नाहीत रे, माणसांकडूनच होतात ना चुका. पण त्या चुकांमधून आपण शिकायचं असतं ना. शंतनू, इथे बसून माझ्या चुकांबद्दल ऐकणार आहेस का वर येणार आहेस? सासूबाई, आता मी म्हणू का हो की तुम्ही तनूला माझ्यापासून दूर करताय? नाही नाही अंकू, ऍक्च्युली मी चुकून इथे आलो सवयीनुसार. मग आता मोडती सवय. चल वरती. आलोच. इतकं घाबरतोस बायकोला? म्हणजे आता तिच्यासमोर आई महत्वाची नाही का? बायको जास्त महत्वाची आहे. आई अगं तसं नाहीये ग, ती रागवली आहे ना आता, तिला समजावतो जरा. सॉरी. फारच कठीण झालेलं दिसतंय. अच्छा, हे सांगायचं होतं का आईला? तरीच म्हटलं हे भांडण इतका काळ कसं काय टिकलं? मला असं वाटतं शंतनू, आपण सुनबाईला विश्वासात घेऊन या गैरसमजाबद्दल सांगून टाकूया. नाही 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 बाबा, उलट आपण जर तिला असं सांगू ना तर ती आणखी भडकेल. म्हणेल की तुम्हाला कोणी काही सांगता आणि तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवता. नको, माझं ऐकणारच नाही ती. मग काय करायचं? मला असं वाटतं की आपण आईशी बोलायला हवं. झालंय माझं ते करून. मग एक काम करा ना, तुम्ही अंकुशी बोला. हा म्हणजे तुम्ही जर तिला काही सांगाल ना तर ती भडकेल, पण मनात राग ठेवणार नाही. तू सरिताशी बोल, कारण ती तशी पुत्रविराच्या दुःखात आहे. ठीक आहे, चालेल. चालेल म्हणजे उठ आणि जा ना. बसून काय होणार आहे? कृती करावी लागेल आता. हो, तुम्ही पण जा. मी पण येतो. सुनबाई, अगं निदान तू तरी समजून घे. काय मी काय समजून घ्यायचं बाबा? तू आधी शांत हो, मी तुला सगळं सांगतो. ते सगळं शांतपणे ऐक, तर तुला सगळा प्रकार काय ना व्यवस्थित लक्षात येईल. आई अगं, तू तरी शहानिशा करून बघायचीस ना. मला असं वाटत होतं की तुम्ही काहीतरी दुसऱ्याच कारणावरून भांडताय. सॉरी ना, चुकलं ना माझं पिल्लू. पण माझं मेला आईचं काहीच ना रे. भीती वाटली मला, मग विश्वास ठेवला मी. पण मग बाबा, सासूबाईंनी असा कसा विश्वास ठेवला? किती गैरसमज झाला या सगळ्यामुळे. आणि याचा अर्थ बेसिकली त्यांचा आमच्यावरती विश्वास नाहीच आहे ना. हो, नाहीतर हे घडलंच नसतं सगळं. आणि आता त्यांच्या हे लक्षात आल्यानंतर तुम्हाला पाठवलंय का इकडे माझी समजूत काढायला? नाही नाही नाही, असं नाही झालेलं. मला असं वाटलं की तू तरी समजून घेशील म्हणून मी स्वतःहून आलोय तुझ्याकडे. कारण आपल्या कुटुंबात मला कोणी समजून घेणारा असेल तर ती तूच आहेस असं मला वाटतं.
मग आता मी काय करावं अशी तुमची इच्छा आहे? जास्त घाई करू नकोस, राग सोडून दे आणि तुम्ही दोघेही आता खाली या. आला मोठा बायकोची बाजू घेणारा. तुझ्या बायकोचा राग काही कमी नाहीये. एवढ्या तेवढ्या कारणावरनं कोणी घर सोडून जातं का? अगं पण तूच म्हणालीस ना तिला वरती जाऊन राहा म्हणून. मग काय करणार? तू बघत होतास ना कुठे कुठे जागा, अंधेरी काय, साऊथ मुंबई काय, म्हणून मीच म्हंटल इथे वरतीच राहा म्हणून. हसू नकोस. अरे ठीक आहे आता शांत हो. आता ऐक ना, आता कोणीतरी एकीने घ्या ना समजून प्लीज. तुझ्या बायकोला भारी राग येतो ना. आता बघ कसं एका फटक्यात उतरवते की नाही तिचा राग. नाही तू बघच आता माझ्यावर सोड. भांडायचं नाही आपल्याला. आई परत मला रागवून दाखवते काय? म्हणजे आता परत भांडण होणार. तिला समजवायला गेला होतात ना, पण ऐकलं नाही ते तुमचं. नाकावर तर राग असतंय ना तुझ्या बायकोच्या. आता मीच बघते. सरकार नाही बाजूला व्हा. नाही चला चला. शांतपणे प्लीज. आई सरकार नको. नाही बघतेच मी. गेली तुम्ही का या. शंतनू, आता वर जे काय होणार आहे ना ते खूप भयानक असणार आहे. असं वादळ येणार आहे, वादळ. तुम्ही मला सांगा, आता तुम्ही तिला समजवत होता अंकुला, तेव्हा तिचा मूड कसा होता? काही विचारू नकोस. तू एकच काम कर शंतनू आता आयुष्यात, की तू असं ना नरिमन पॉइंटच्या पुढे समुद्रात असा भराव टाकून त्याच्यावर घर बांध. कारण शांतता फक्त तिथेच मिळेल. इथल्या सगळ्या भांडणांचा आवाज खाली येऊ शकतो. इथे शांतता काही नाही मिळणार. बोलताय इतकं डेंजर होणार आहे? सगळं संपलंय. काय झालं? बसायला सांगायला हवं का? तुमच्या मुलाचंच घर आहे. तुलाही सांगायला हवं का बस म्हणून? हा, आमची विचारपूस करशील की नाही? गप्पा मारशील की नाही जरा सासू बरोबर? का 10 वर्षांनी कुठून लांबून आल्यात का? इथनं खालनच तर आलायत. आपल्या नवीन घरी आलेल्या सासू बरोबर कोणी असं बोलतं का ग? बरं ठीक आहे, बोला. काय झालं? काही हवं होतं का? छे, मला कशाला काय हवं असेल? मी आपलं बघायला आले नवीन घर कसं ठेवलंयस ते. हो का? मला वाटलं माफी मागायला आला असेल. काय म्हणालीस? काही नाही. काय मग कसं वाटलं आमचं नवीन घर? छान ठेवलंयस. हा म्हणजे असंच ठेवलंस तर चांगलं आहे. ठेवीन की. तुम्हाला काही सांगायचं आहे का मला? मला ढीक सांगायचं असेल ग, पण तू ऐकलं पाहिजेस ना. आणि ऐकणार असले तर मी सांगितलं असतं की माझी चूक झाली. ते कळलंय मला आधीच. मग कळलं होतं तर का निघालीस खाली? एवढा कुठला तुझा अहंकार? स्वतःच घर आहे ना, यायचंच की हक्कानी. का? पण चूक माझी नव्हतीच ना, तुम्हीच येणं भाग होतं. वा रे वा, स्वतःला मारायची मंत्र्यांची सून म्हणून घेतेस ना. मी यायचं होतंच की हक्कानी. का गेलीस घर सोडून? पण मंत्र्यांच्याच मोठ्या सुनेनी घराबाहेर काढलं ना, अविश्वास दाखवला. मग काय करणार? घर सोडण्याशिवाय काय ऑप्शन होतं? हो का? मग घर सोडून गेल्यावर विचार नाही का आला आमच्याबद्दल तुमच्या मनात? की हे दोघं कसे राहत असतील एकटे तुमच्याशिवाय? आणि तुमच्या डोक्यात नाही आला विचार? काय करत असतील पोरं, कशी राहत असतील, कसं घर लावलं असेल बघायला तरी आलात का वर? नाही आलात ना तुम्ही. आम्ही काही स्वस्थ बसलो नव्हतो घरात. सतत आमच्या डोक्यात तेच विचार चालू होते. मुलं कशी असतील, काय खाल्लं असेल,
रात्री झोप लागली काय ग? काल रात्री तुला झोप लागली का ग? मी झोप लागली का विचारलं, डोळे बंद होते का नाही विचारलं. नाही, आम्हाला सुद्धा नाही लागली. का? डास चावले का? कसे चावतील? तू काळजीपोटी सासऱ्यांना सांगितलं होतंस ना खिडक्या लावून घ्या म्हणून. तुम्ही पण काळजी करून शेवटी जेवण पाठवलंच ना वरती. मग सगळ्यांसाठीच केलं होतं जेवण. वाटलं होतं भूक लागल्यावर याल तुम्ही जेवायला, पण नाही चालत जेवायला. मग काय, पाठवून दिला डबावर. तुम्ही ना प्लीज असं बोलू नका, मला रडवाल तुम्ही आता. मग चल की घरी आपल्या. कशाला थांबलेस इकडे? खरं तर मी तुला न्यायला म्हणूनच आले, पण तू काही निघायचं नावच घेत नाहीयेस. अजिबात नको. आत्ता बोलताय तुम्ही, नंतर परत मला टोमणे मारत बसाल. अजिबात नको. आता चलतेस का घरी? चला हळू. थांब. हळदी कुंकू आण. आहे ना करंडा घरात? हो, दिलाय तुम्हीच. संध्याकाळच्या वेळी माझ्या लक्ष्मीला मी माझ्या घरी नेते. तिला हळदी कुंकू नको लावायला? घाबरू नकोस, कमीच लावणार आहे. का? चांगला भरपूर लावा की, ठसठशीत. मंत्र्यांची सून शोभून दिसायला नको का? काय करताय? लागलं ना. सॉरी सॉरी. शंतनू, अरे आपण वरती जाऊन बघूया का रे? नाही म्हणजे बराच वेळ झाला या दोघींच्या भांडणाचा काही आवाज येत नाही, काही अंदाजच येत नाही. मला जरा भलतीच भीती वाटते. काय म्हणजे अंकुने आईला असं कोंडून वगैरे तर ठेवलं नसेल ना शिक्षा म्हणून? दाराला कडी घालून, हा, खुर्चीला बांधून तोंडात बोळा बिळा करून असंही होऊ शकतो बाबा. शुभ बोल रे नाऱ्या. मी म्हणतो या दोघींच्या भांडणाचा आवाज येत नाही, वरती जाऊन बघूया. तू काय बोलतोस ते? असं वाटलं जरा. हे आत्म खरं नाहीये, खोटं आहे. असले का घाबरताय आणि बघताय का असे आमच्याकडे? मंत्री, जा अजून माप घेऊन या. मंत्र्यांची सून आली आपल्या घरी, ती अशीच येणार आहे का? माप ओलांडून येणार ना? आता जा. काय चाललंय? अरे मला का नाही सुचलं? नाही म्हणजे अंकू कोणाचंच ऐकत नसली तरी तुझं नक्कीच ऐकेल. हे का नाही वाटलं मला? कारण तुम्हाला अजून ओळखतच नाहीस. एक दिवस माझ्यापासून दूर राहिलास तर कसं हिरमुसून गेलायस बघ. मग काय? चला सुनबाई, ओलांड माप. घाबरू नको संकेता. सासरचं माप ओलांडत असलीस ना तरी माहेरची तुला आठवणही येऊ देणार नाही. आमची मुलगी म्हणून ह्या घरात तुझं स्वागत करते. ये माप ओलांड. अगं ओलांड की माप. कुणाची वाट बघतीयस? थांबा थांबा काय थांबा. काय? नाही रे, सुनबाई गृहप्रवेश करते ना, मग उखाणा घेऊन नाव घेऊन मगच तिने घरात प्रवेश करायचा. हो, घे घे. कोकणातले आंबे, गोव्यातले काजू. कोकणातले आंबे, गोव्यातले काजू. सासू सुनेच्या भांडणात शंतनू घेतो माझीच बाजू. आता मलाही एक उखाणा घ्यायचा आहे. तू कशाला? तेव्हा घेतलं होतं की नाही, माझे घ्यावंच लागणार. हो की नाही? ऐका हा.
घराला 4 भिंती, घराला 4 भिंती, समोर आहे अंगण. कुटुंबामुळेच आहे घराला घरपण. वा 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 वा. माधवरावांबरोबर संसार माझा छान, माधवरावांबरोबर संसार माझा छान. सगळं काही आहे मनासारखं, फक्त सुनेने राखला पाहिजे मान. वा 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 वा. मी अजून एक हा. सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर. आहे सासूबाई म्हणतात मीच होम मिनिस्टर, पण मी शंतनूला हाक मारल्यानंतर आईचा पदर सोडून माझ्या समोर होतो हजर. माधवरावांची आहे वट, माधवरावांची आहे वट. सुनबाई आहे खट, तर सासूबाई तिखट. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. वा 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 वा. आता आलाय नवा गडी, सुरू होईल राज्य नव. शंतनूचं नाव घेते, सासूबाईंचं आपलं सारखं, मला हे हवं, मला ते हवं. माधवरावांनी आणली खुशी, माधवरावांनी आणली खुशी. तेव्हा तू तशी, आता अशी कशी.